नमस्कार मंडळी, मी आलो आहे बुलढाणा जिल्ह्यातील पवित्र स्थळी शेगावच्या श्री महालक्ष्मी देवीच्या मंदिरात. गजानन महाराजांची भूमी म्हणून प्रसिद्ध असलेल्या शेगावमध्ये महालक्ष्मी मंदिरालाही तितकंच आध्यात्मिक महत्त्व आहे. हे मंदिर अगदी सुंदर पारंपरिक शैलीत बांधलेलं. अनेक लोकांनी भाविक या देवीला अत्यंत श्रद्धेने अंबाबाई म्हणतात. गाभाऱ्यातील महालक्ष्मी मातेसमोर उभं राहिल्यावर मन शांत होतं. असं मानलं जातं की देवीचं दर्शन घेतल्याने धन, सुख आणि समृद्धी प्राप्त होते. दररोज सकाळी आणि संध्याकाळी या ठिकाणी आरतीला भाविकांची मोठी गर्दी होते. मंदिरात आलं की एक वेगळीच भक्तिमय ऊर्जा अनुभवायला मिळते. गजानन महाराज संतांच्या कार्यामुळे शेगावचं नाव जगभरात गाजतं. पण इथे येणार अनेक भाविक महालक्ष्मी मातेला वंदन केल्याशिवाय परतीचा मार्ग धरत नाही. महालक्ष्मी मातेचं दर्शन झाल्यानंतर आपल्याला तेथूनच प्रदक्षिणा टाकल्यानंतर आपल्याला खाली गुफेमध्ये जाण्याचा रस्ता आहे, जिथे आपल्याला 12 ज्योतिर्लिंगाचे दर्शन घडते. तिथे मल्लिकार्जुन, महाकालेश्वर, ओंकारेश्वर, केदारनाथ, भीमाशंकर, काशी विश्वनाथ, त्र्यंबकेश्वर. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. भाविक भक्तांनो, जर तुम्ही शेगावला दर्शनाला आलात तर महालक्ष्मी मातेचं दर्शन घ्यायला विसरू नका. शेगाववरून फक्त 5 किलोमीटरच्या अंतरावर हे मंदिर आहे. हे नागपूर रोडवरती मंदिर येतं. तुम्हाला देवस्थानच्या जवळूनच यासाठी ऑटो रिक्षा वगैरे मिळून जातील. तुम्ही इथे येऊ शकता. इथे महालक्ष्मी मातेचं दर्शन होईल. त्यानंतर 12 ज्योतिर्लिंगाचं पण दर्शन तुम्हाला इथे होईल. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आम्हाला सपोर्ट करा. मंदिर यात्रा विथ निकुराज हे आमचं चॅनल आहे, ज्यामध्ये आम्ही शेगावबद्दलचे पण व्हिडिओ यामध्ये ॲड केलेले आहे. तर तुम्ही याआधीचा व्हिडिओ बघू शकता, ज्यामध्ये शेगाव दर्शन आम्ही आपल्यासाठी घडवलं आहे. धन्यवाद.